विचार प्रसारण आणि सत्य अनुभव निबंध. मानवी मनाच्या गूढ क्षमतांचा अभ्यास करताना एक्स्ट्रा सेन्सरी परसेप्शन हा विषय अधिकाधिक रोचक बनत जातो. प्रस्तुत उतायाच्या माध्यमातून वस्तू शोधणे तसेच विचार प्रसारण थॉट ट्रान्सफरन्स याबद्दल सखोल चर्चा केली आहे. डिक मजा यांच्या हरवलेल्या हस्तलिखिताचा मॅन्युस्क्रिप्ट शोध घेण्याचा अनुभव यामध्ये दिला आहे. माइंड कंट्रोल प्रशिक्षित व्यक्तीने आपल्या मानसिक क्षमतेचा वापर करून ते हस्तलिखित कुठे आहे हे शोधून काढले. त्याने पाहिलेले दृश्य नंतर खरे ठरले. 2 दिवसांनी मोर्टिशियन्स स्कूलच्या डीनने फोन करून सांगितले की त्याने चुकून ते कागद उचलले होते आणि ते आपल्या ऑफिसमध्ये ठेवले होते. यामुळे च्या माध्यमातून वस्तू शोधण्याची क्षमता सिद्ध झाली. यानंतर लेखक विचारप्रसारणाच्या संकल्पनेवर चर्चा करतो. अनेकांना वाटते की म्हणजे फक्त विचार एका व्यक्तीकडून दुसऱ्याकडे जाणे. पण या उदाहरणांवरून हे स्पष्ट होते की हे केवळ साधे थॉट ट्रान्सफरन्स नाही. कारण काही वेळा अशी माहिती मिळते जी कोणाच्याही जाणीवपूर्वक विचारात नसते. उदाहरणार्थ, एका व्यक्तीच्या शरीरात असलेल्या समस्यांबद्दल माहिती देताना सायकिक ऑपरेटरने त्याच्या तुटलेल्या घोट्याबद्दल सांगितले. सुरुवातीला ओरिएंटॉलॉजिस्टला याबद्दल काहीही माहिती नव्हती, पण नंतर त्या व्यक्तीने स्वतः कबूल केले की त्याचा घोटा पूर्वी तुटला होता आणि त्याला ओलसर हवामानात त्रास होतो. यावरून असे दिसून येते की ही माहिती कोणत्याही व्यक्तीच्या त्या क्षणातील विचारांवर आधारित नव्हती. त्यामुळे ही केवळ विचारप्रसारणाची प्रक्रिया नसून ती अधिक व्यापक आणि गूढ आहे. याचप्रमाणे आणखी एका उदाहरणात एका विद्यार्थ्याने एका महिलेच्या कोपरावर एल्बो जखमेचा व्रण असल्याचे सांगितले. त्या महिलेला याबद्दल काहीच माहिती नव्हती. पण काही दिवसांनी तिने तिच्या आईकडे विचारल्यावर समजले की तिच्या लहानपणी तिच्या कोपराला दुखापत झाली होती. म्हणजेच सायकिक ऑपरेटरने दिलेली माहिती खरी होती, जरी त्या महिलेला ती आठवत नव्हती. या सर्व उदाहरणांवरून असे स्पष्ट होते की ही केवळ कल्पनाशक्ती किंवा योगायोग नाही. ती एक अशी नैसर्गिक मानसिक प्रक्रिया आहे जी योग्य प्रशिक्षण आणि सरावाने विकसित करता येते. शेवटी आणि माइंड कंट्रोल या संकल्पना आपल्याला मनाच्या अमर्याद शक्तीची जाणीव करून देतात. या शक्तींचा योग्य वापर केल्यास आपण अनेक अज्ञात गोष्टी शोधू शकतो आणि स्वतःच्या तसेच इतरांच्या जीवनात सकारात्मक बदल घडवू शकतो.